महेश राग खून प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना मोक्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी आम्ही मोर्चा काढलाय आणि अजूनही एक आरोपी एवढ्या दिवस झाला हजर झालेला नाही आणि शोधण्याचा प्रयत्न पण पोलीस करत नाहीत। हे गुन्हेगारांचा मुख्य हेतू काय आहे? आपल्या नेत्याचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी ती हत्या करणे, गुन्हेगारी करणे, जेणेकरून इलेक्शन मध्ये मसल पॉवर निर्माण करण्यासाठी त्याला स्थानिक नेत्यांचा त्यांना पाठिंबा असतो। महेश राग यांचा मोबाईल 1 महिना झाला गावलेला नाही, त्याच्यामध्ये पुरावा आहे, रेकॉर्डिंग आहे। महिन्याभरापूर्वी कोल्हापूर पासून अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या महेश राग खून प्रकरणी महेशच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवाराने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत पण ठाम आंदोलन केलं। यावेळी त्यांनी सांगितलं की महेश प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात नाहीये। काही स्थानिक नेत्यांचा प्रभाव असल्यामुळे आरोपींवर योग्य कारवाई होत नसल्याचा संशय यावेळी कुटुंबियांनी व्यक्त केला। तसेच महेशचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही, याबाबतीतही प्रश्न उपस्थित केला। महेश राग खून प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना मोक्याचा प्रस्ताव मांडण्यासाठी आम्ही मोर्चा काढलाय आणि अजूनही एक आरोपी एवढ्या दिवस झाला हजर झालेला नाही आणि शोधण्याचा प्रयत्न पण पोलीस करत नाहीत आणि लवकरात लवकर त्याला हजर करून घ्यायला पाहिजे आणि मोक्याची शिक्षाही लागलीच पाहिजे त्यांना। जी मुख्य घटना घडली त्या मुख्य घटनेच्या अगोदर काही गुन्हे घडलेले आहेत। पृथ्वीराज फाले याच्यावर हल्ला करण्यात आला, त्याच्यानंतर ओमकार शिंदेचं घर पण फोडलं, त्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तिसरी घटना महेशच्या खुनाची घडली। ते 2 गुन्हे ते गुन्हे नोंद झालेत का? नोंद आहेत गुन्हे, त्याच्यावरती काय कारवाई झालेली नाही अजून सुद्धा। मेन आरोपी तोच अजून सापडलेला नाही त्यांना आणि दुसऱ्यांनाच हजर करून घ्यायला लागल्यात, ती आरोपी वाढवा लागल्यात। ती आम्ही ज्यांची नावं घातल्यात ती सोडून ती मनानं आणि दुसऱ्या वाढवा लागल्यात त्याच्यात आरोपी। 13 सप्टेंबर मध्ये महेश राग यांची हत्या झालेली, ती वर्चस्ववादातून हत्या झालेली। आणि परत दुसरी गोष्ट हे काय झालेलं आहे, त्यातली प्रमुख 2 आरोपी सापडलेले नाहीत। त्या हत्येमध्ये जवळ 5 ते 7 गाड्यांचा समावेश होता। अद्याप पोलिसांनी त्यातल्या फक्त 2 गाड्या पकडलेल्या आहेत, 2 आरोपी मोकाटच आहेत। आणि दुसरी गोष्ट प्रत्येक गुन्हेगारांवर 10-15 केसेस आहेत, ते आमच्याकडे पुरावा वगैरे आहे। आणि कलेक्टर साहेबांना याच्या आधीवर आम्ही निवेदन दिलेलं, संबंधित प्रशासनाला SP साहेबांना दिलेलं आहे, स्थानिक निरीक्षक आहेत करवीरचे त्यांनाही दिलेला आहे। अद्याप 1 महिना उलटला तरी त्यांनी काय आम्हाला दाद दिलेली नाही। ह्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसत आहे। एकंदरीत प्रशासनाकडून एक दुसरेपणा केला जातो। 100% हे गुन्हेगारांचा मुख्य हेतू काय आहे हे सांगतो तुम्हाला, की आपल्या नेत्याचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी ती हत्या करणे, गुन्हेगारी करणे, जेणेकरून इलेक्शनमध्ये मसल पॉवर निर्माण करण्यासाठी त्याला स्थानिक नेत्यांचा त्यांना पाठिंबा असतो, छुपा पाठिंबा असतो। तो माझ्याकडे पुरावाही आहे, मी योग्य वेळेला मी सादर करतो। जे मुख्य आरोपी आहेत त्यांना पकडलेलं नाही तर त्यांच्या मागे राजकीय काय सपोर्ट आहे का? 100% आहेत, आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे। या घटनेला आज 1 महिना झालेला आहे। जो मेन आरोपी आहे तो अजून सापडलेला नाही पोलिसांना आणि त्या महेश राग यांचा मोबाईल 1 महिना झाला गावलेला नाही, त्याच्यामध्ये पुरावे आहेत, रेकॉर्डिंग आहे। त्यांनी 112ला कॉल करून पोलिसांची मदत मागितलेली त्यांनी, तर ते काय पोलीस आलेले नाहीत वेळेवर आणि त्यांचा मोबाईल पण काय गावलेला नाही। जे मेन आरोपी आहेत ते अजिबात गावलेले नाहीत, त्यांना राजकीय सपोर्ट आहे। पोलिसांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सगळं निवेदन देऊन पण हे काय घटना दाबण्याच्या प्रकरणात आहे सगळं।